उरी आणि बारामुल्ला सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरती गोळीबार सुरू। भारतीय सुरक्षा दलांकडून पाकला जोरदार प्रत्युत्तर। सीमावर्ती भागात ब्लॅकआउटच्या सूचना। चंदीगडमधील सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश। पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न। भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न उधळले। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। तर धार्मिक स्थळ टार्गेट न केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याची माहिती। ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतरही पाककडून नागरी हवाई क्षेत्र सुरू। नागरी विमानांचा पाककडून ढालीसारखा वापर। भारत हल्ला करणार हे माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक वापर। परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भारत पाकिस्तान तणावामुळे IPL स्पर्धा स्थगित। अनिश्चित काळासाठी IPL स्थगित करण्याचा BCCIचा निर्णय। काल धर्मशालेमध्ये खेळला जाणारा IPL सामना झाला होता रद्द। गृहमंत्री अमित शहांकडून उच्चस्तरीय बैठकीमध्ये आपत्कालीन कायद्याच्या अधिकारांचा वापर करण्याची राज्यांना मुभा। तर सीमावर्ती भागातील नागरिकांच्या स्थलांतरावरही चर्चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची CDS जनरल अनिल चौहान यांच्यासह 3ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक। पंतप्रधान मोदींनी संरक्षण मंत्र्यांकडून घेतली पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती। पाकिस्तानवरच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला। 300 ते 400 हून अधिक ड्रोन हवेतच नष्ट। 5 विमानं सुद्धा पाडली। प्रत्युत्तरात दाखल पाकिस्तानच्या शहरांवरती भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर सुद्धा हाय अलर्ट। सीमा भागामध्ये BSFचे जवान सज्ज। पाकिस्तानमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर पाक खासदाराकडून शहबाज शरीफ यांची गिधाडाशी तुलना। शरीफ बुजदिल त्यांच्यात पंतप्रधान मोदींचं नाव घेण्याचीही हिंमत नाही। पंतप्रधानांवर जोरदार हल्ला। जम्मू काश्मीरच्या उरीमधील हल्ल्यामध्ये मुंबईतील जवान शहीद। जवान मुरली नाईक यांचा पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू। संपूर्ण कुटुंबियावर शोककळा।